दिवस झाला रे, पण आलो नाही ना मंदिरातून. देवाचं दर्शन झालं पाहिजे रोजच्या. खूप उशीर झाला ना आपल्याला यायला. काय ऊन मी म्हणतोय यार, कसलं ऊन झालंय. दरवाजा उघडायचं कळायला शिकला नाही अजून इतक्या दिवसात. तू उघडायची थोडं कुठलं. हे शिवशंभू भोलेनाथा, आलो तुझ्या दर्शनाला. खूप दिवसानं आलो तुझ्या दर्शनाला. चल दरवाजा लावून घे. ते आयरन ते घे बरोबर. हे शिवशंभू, हे शिवशंभू भोलेनाथा. संजू, अरे काय ऊन झालंय यार. खूपच दिवसानं आलो ना. काल का तू तुमचं मुळे येणार ना. काय यार येडा म्हणून. हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा, हे शिवशंभू भोलेनाथा. खूप दिवसानं शिवशंभू भोलेनाथा, सर्वांना सुखी ठेव. त्याचबरोबर आम्हाला पण सुखी ठेव. गावाला महादेवा खूप दिवसानं दर्शनाला चला येतो. संजू, आणि नारळ आहे, अगरबत्ती नाही. घाईत आलो ना. चला बरं झालं साहेब आले बरं का. हा, आपल्याला जरा गरज लागली होती थोडी पैशाची, पण आता बघू दर्शनाला गेला तिकडून आल्यावर घेऊ जातात. नाही नाही, शेट चांगली आहे. शेट काय करते, शेटला राम राम घालू आपण आणि शेटला बोलू आपण. सकाळी आलो. काम केलं तर बरोबर. नाही नाही, शेट देते. शेट चांगली आहे. हा मग काय बघू तर माझं पण आता जमलं तर. काय चाललंय. हो राम 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 राम. काय म्हणता बोला. काय नाव तुमचीच वाट बघत होतो आम्ही. म्हणलं आता शेट गेले दर्शन घ्यायला थांबलो होतो बाहेर आम्ही. कवर काय अडचण होती अडचण जरा थोडी. जावं म्हणलं शेटची गाडी विचारावं. किती पैसे लागतात का तुला. हा 2-1 रुपये लागत होते. 4-5 हजार रुपये देऊन टाक. तुला जागा मागितले. अरे विकत आणायचे का पैसे देऊन टाक. आपली काय अडचण. शेट मला जरा पोरांची फी भरायची होती, त्याला मला 1000 रुपये लागत होते. त्याला पण देऊन टाक 4-5 हजार रुपये. अरे दे ना, कशाला उशीर करतो. आपल्याला जायचं नाही मीटिंगला. मोजीत बसला काय. कशाला मोजतो. हा देऊन टाक. चला लवकर झाली बरं का शेट. चला ओके. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला भेटत जा. अडचण नसलं सांगत जा. हो. चल संजू. पाटील बघा, बाबूचा बाबू शेड झाला. काय काय करतोय नेमकं ती काय कळणार. बघतो मला तर आश्चर्य वाटतंय काय चाललंय. काय गाडी काय नक्की कुठेतरी चोऱ्या माऱ्यात केले असते आणि ह्यो काय तसा सुधारायचा नाही. तसं काय पैसे द्यावं मग त्याकडे काय खायला माग तसा. चेअरमन काय राव, चोऱ्या माऱ्या करून कुठे एवढे पैसे असतात काय. पाटील राव तुम्ही चोऱ्या माऱ्या करून पैसे. सदस्य चोऱ्या माऱ्या नाही तर काय करून. त्याला तसं नाही राव, एखादा देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न. देव प्रसन्न होईल का. देव पैसे देतो का पुढे. आम्ही दररोज देवाच्या पुढे डोकं पडायचं राहिलो, पण आम्हाला प्रसन्न व्हायला. आम्ही रोज पाया पडा जातो तर आम्हाला सगळ्या दुनियाचा येऊ 8-8 दिवस आंघोळ करीत नाही आणि त्याला देव प्रसन्न होईल. काय बोलत. अरे मिळू दे ना. तुमच्या व्यापाचं काय जाते. गरीबाला मिळतात पैसे. पाटील लपून घ्यावं काय आपल्याला लोक सुद्धा आपल्याकडे येईना वाटून झाले. आपलं कुत्रा विचारेन आपल्याला. ते बाबूचा बाबू शेड झाल्यासारखं झालंय. कुठून कस काय झालं काय आपल्याकडे यायचे राव सकाळची. आज एक सुद्धा विचारेन आपल्याला. तिकडेच पळत आहेत. आणि तुम्ही मला वाटतं सदस्य राहता काय ना आयुष्यभर. सरपंच कधी व्हायचे तुम्ही. चेअरमन ही सोपं नाही. ही लय मोठी ब्याद आहे. आपल्याला लय आवड आहे पुढे. पाटील घ्या कधी करायचे मला म्हातारा झालं सर. आता ह्यो बाबू जर निवडणुकीत उतरला तर होऊन देईल का कोणाला. लागेल पैसेच मुजीला तो डायरेक्ट देतोय मंडळाचं. करावंच लागेल.
करावा लागेल म्हणून करावं म्हणतो लागेल. आपली ना सरळ बैठक बोलू. हा चेअरमन नाही तर तुम्ही सरपंच व्हायच्या आधीच जाता. हा तसं व्हायला सरपंच आले ना तालुक्यावरून सरळ आपण एक बैठक बसू आणि या याचा काय बाळाला परिणाम? कसा खाली वाढायचा हा ती बघावं लागेल काहीतरी नियोजन. हे आपल्याला काय सांगायला पाहिजे. मग आम्ही मग चला आपण काहीतरी नियोजन कार्यक्रम. करू त्याच्यावर. हा. चला काहीतरी कार्यक्रम करावा लागेल. या पुढाऱ्यांना ना काय अकलीचा पत्त्याच नाही. गरिबांचं चांगलं होतंय ना, पैसे वाटतोय ना, वाटू दे ना. यांच्या काय बापाचं जात आहे. मिळत पैसे गरीब पोट भरते, तू पुढाऱ्यांना अजिबात नाही. चांगलं व्हा म्हणून कुणाला काही वाटत नाही. चला तर ह्या बाईनं उरकून ठेवलंय का बसली काय बे बायांचं आहे ना. मिटिंगला जायचंय, उशीर झालाय खूप. उरकून ठेवला. हॅलो, कोणाचा फोन आला आता. अरे हो भाऊ, एवढ्या वेळेस आमदारकीच्या तिकडे घे ना. तर काय तुम्ही माणसं ना. हो हो हो. अरे भाऊ, तुला परतच्या वेळेस खासदारकीची उमेदवारी देतो. एवढ्या वेळेस आमदारकीची उमेदवारी आणि निवडून ये, खर्च कर. हो, पैसे नसतील तर घेऊन जा. ठीक आहे ठीक आहे. काल तयारी लागेल इलेक्शनच्या. हो ठेवतो. ए यार आशो, अरे उरकलंय का तुझं? हो आवरलंय ना. किती वेळ झाले वाट पाहते. काय केलं वाट पाहून? तू जेवली का? नाही जेवले, आता जेवण करू. अरे 5 स्टार हॉटेलला जायचं जेवायला आपल्याला. जेवण काय केलं का तू इथं? आता रोजचीच भाजी भाकरी केली आणि काय 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 करायची. तुझी रोजचीच भाजीन भाकरीन चल पुरं मी आता रेडी झालेली, Ready यावरून बसलेली. हो राहायचं म्हणलं रेडीच आहे का? हो. जेवाय जायचं पण आता मला लय दिवस झाले साड्या घेतलेल्या. मला 2-4 साड्या अरे घ्याव्या ढीग लागतील. लागला असेल ना त्या साड्यांचा. ए, संजू अरे बायाला सांग समजून. नाही थोडस मग मला दागिनं पण करावं लागतं. पण हे घालते जनावराला जे आहे गाड्यातलं ते. नाही नाही या हो बायांना ना दागिन्यांची हौस असते. आता हे जुने झाले, आता मला नवीन खरेदी करा. अरे एवढं चमकत आहे तर मग जुनं झालं. मग तुझे बायकोला आहेत का लागेल एवढी? चल उरकलं तुझं आता. हा आवरलंय, पण मला थोडीशी खरेदी करायची. अरे किती घेशील काय? जरा पैशाचं बघत जावा. मला साड्या पण घ्यायच्यात आणि साड्या थोडंसं दागिने घे, पण खरेदी दागिने करायचे. घे, काय बाबा आहे ना. बरं, चल घेऊ. मोबाईल इकडे लावली. हो लावली जाऊ. चला पुढं बसते का? हा बसते ना आता. बरं. पण नक्की खरेदी करणार ना? हा, घेतो बाबा चल. काय काय घेतो तुला? लिस्ट केली का? हो लिस्ट कशाला, मी पाहिन ती घेईल ना. साडे आहे ना तुझ्या आईला, बहिणीला, सगळ्यांना घे बघ. आणि दागिने ना काही शेळ्यांना घ्यायचे का? नाही सोन्याची घुंगरी फिंगरी घेऊ. नाही मलाच घ्यायचंय. हा मला घ्यायची. चल जे पुढे वळून घे. संजू गाडीत कॅश भरपूर आहे ना? चला. आणि जास्त वेळ करू नको. तू आपल्याला हॉटेलच वर जेवायला जायचं काय? आधी हॉटेलवर जेवायचंय का आधी खरेदी करायची? अधिकारी वाट पाहत असते. ए, अक्षय अरे ते लागा कुल्फी चार येऊ ना लागा. करा की कसं कधी तरी. अरे पण माझ्याकडे पैसे नाही. तू घे की लागा आजचे दिवस. पैसे माझ्या खिशात तरी काय पैसे? तो बी नाही आणले का? 20 रुपये एक एक खा. आयला काय माणूस आहे लागा. माझ्याकडे पैसे नाही म्हणून तुला म्हणत होतो कुल्फी चार येऊ. चारायला मग आपलं दोघांकडे पैसे नाही बघायचं कोणाला. आयला अवघड आहे का? मला वाटलं तुझ्याकडे आहे. अरे 4 लाख काहीतरी कर. बघू कोणतरी सापडून येणच कोणतरी खायला पाहिजे. ए लगा ते बाबू शेठची गाडी आली लागा. हा हा ए तुला काय माहिती का? अरे ती अख्ख्या गावात पैसे वाटीत आहे. बाबू हा येतोय बाबू. अरे त्यांनाच गाठू आपण. येईल का इकडे? हा गाडी आली आपण त्यांच्याकडूनच राहू त्यांच्याकडूनच खाऊ. जायचे पैसे संपल्यावर मग जायचे संपून मग जायचं आपण. बाबा आपला जोडी चला आपण गाडून त्यांना काहीतरी डोक लावू. हा थांबा थांबा थांबा, मला ऊन झालंय. मला गाडी खायची, कुल्फी खायची. काय कुल्फी खाते तू? काय लहान आहे खायची कुल्फी आहे बघा इथं दुकान आहे. अरे इथे रस्त्यावर कुल्फी खाल्ले लोक नाव ठेवतील. तुझं काय मला काय काय कळलं? नाव घ्यायची, नाव ठेवायची. ऊन लागते मग. काय होऊन लागते तुला? घ्या घ्या. बघा इथं कुल्फीचं दुकान आहे. काय यार यार तुम्ही काय करता इथं?
काय माणसं यार तुम्ही पण आहे ना. त्याला ती कुल्फी घेऊन नाही तर त्याला डबा दे अख्खा घेऊ. काय कुल्फी काय तुम्हाला खायची काय कुल्फी? कुल्फीसाठी चाललं होतं इथे. मग भेटली का? अरे चांगलं काही करायचं तर कुल्फी खाता आणि कुल्फीसाठी भांडत आहे. काय माणसं काय. इकडे या तुम्ही इकडे. तुला माहित होतं शेट आले तर आले तू ऐकत नाही. अरे तुम्हाला कुठं सरपंच चेअरमन काहीतरी करावं म्हणतो तुम्ही कुल्फीसाठी. काय यार तुम्ही काय भिकारी ते भिकारी. सरपंच करता हाय तयारी तुम्हाला लढायची का? काय झालं लढाय तुम्ही असल्या पण त्याला हे कामाला लागतंय लागत काय होईल तुला? मी होतो सरपंच. तू काय तुम्ही देता ती पद चेअरमन होतो का? होईल ना चेअरमन होईल ना. कामाला लागा मग चला. पैसे पाहिजे काय? मग तसं कसं होता येईल. थांबलो दोन लागत कुल्फे खायचे पैसे राहिले घरी. ठीक आहे तिथं बांगल्यावर या तुमचं नियोजन करतो. करताना मग त्या तुमच्या त्या सरपंचाला पाठाला सांगा आता तुमची कामं करणार नाहीत आम्ही. आम्ही सरपंच आम्ही कामाला लागा तुम्ही. चला संजूला सांगतो पैसे घेऊन जाते. ए चल संजू दिले का त्याला कुल्फी घेऊन? तिला एक डबाच दे म्हणजे खाईन तिकडं. चला अरे आपल्याला मिटिंगला जायचंय. शे बाई एक आहे ना ते लहान लेकरासारखं कुल्फी खायची गाडी खायला खायची. हा ऊन लागत आहे तुला. पुढे गाडी बघ माझ्या घरी बसून घेऊन परत चल पुढं. तुला साड्या कधी घ्यायच्यात? आता घ्यायचे साड्या. ते साड्या दुकानात घे म्हणजे यायचं आहे ना एकदाच मिटून टाकू सगळं. माझ्या गाडी पिढी बघ. साडी आणाय ना. अरे जाऊ ना मस्त नाही नाही मला इथेच घ्यायची. माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे इथं. अरे हिथंच घ्यायची साडी हा घ्यायची इथंच घ्यायची. आणि लवकर वर राखशील का? हा आवडते लवकर. लवकर वर संजू उघड जाऊ देतील दारू. काय आणि उरक पटापट उशीर नको लावू. काय चाललंय शुभांगी? अगं म्हणलं माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे साड्या घ्यायला आले पण म्हणलं माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे मला तिथंच घ्यायच्यात म्हणलं साड्या. बरं झालं आली. हा बरं आहे ना तुझं? हा माझं बरं आहे. ठीक आहे ते मला साड्या दाखव बरं. दाखव ना जास्त किमतीच्या दाखव. 3-3 हजारापर्यंत असते 3-4 हजारापर्यंत असं ते दाखव. 5 पर्यंत पण चालतील. 5 हजाराची कलर दाखवू का याच्यामध्ये? कलर छान आहे. हा ही छान आहे. हा कलर मस्त मस्त साड्यांची. हा खाली बस ना. हा बसते ना खाली बसून चांगले दिसत. बाई छान छान साड्या आहेत. हा छान छान साड्या आहेत. चांगल्या 7-8 दाखव आता एकदाच. 5 हजाराची छान आहे साडी. अशा मस्त मस्त दाखव आता. 4-5 साड्या घेणार मी. चल ही एक आता फक्त कलर चॉईस करते मी आणि याच्यातलं दाखवा. किती छान आहे. मस्त आहे छान आहे. मालक म्हणत होते तिकडे दुसऱ्या दुकानात घ्यायचं पण म्हणलं नाही माझ्या मैत्रिणीच्या दुकानात घ्यायचंय. पण किती छान आहे. 4 झाल्या आणि 5 बस झाल्या आता एवढ्याच. बस झाल्या एवढ्याच. आता परत येईन 1 महिन्याने. किती वेळ काय किती खरेदी करशील रे का दुकान घेऊन टाकी. अहो दुकान कशाचं आता लागतात मला साड्या. 5 हजाराची. मी आता फक्त 6 साड्या घेतल्यात. 6 कशाला डझन बरं ही तुझ्या आईला 2-3 अजून 7 अजून 5 झाल्या अजून 7 बस झाल्या अजून खरेदीला जायचंय. तुला घ्यायचे ना पुरं पटापटा. संजू बस इकडे काय काय घे तुला डाक सांग. डाग घ्यायची ना अजून. मग आता दुकानात गेल्यावर एक काम कर तुझ्याकडे पैसे आहेत का? मी दुकानात गेल्यावर माझ्या मनाने घेईन. काय पाहिजे तुला सांग. 2-4 डागिने दे म्हणा काय लागेल ते ठेवून घे. हा बस आता बस आता. घ्यायचं मी आता मला काय माहिती मी घेतल्या ना साड्या. गाडीत अरे तिथं मिटिंगला जायची आपल्याला. तिथं अधिकारी वाट बघत 3, 4, 5, 6, 7, 8
12 घ्यायचे म्हणजे ना? घे अजून काय तुला घ्यायची नाही बस झाल्या. चल. आता परत एक 15 दिवसांनी महिन्यानी परत नाही येईल. उद्या ये तुझी मैत्रीण नाही ना. नाही 15 दिवसांनी. मला उद्याचे नाही 15 दिवसांनी. हे घ्या डाग आला थोडीफार. हे घ्या. तुलाही डाग आला त्याच्याबरोबर. जायचं तुम्ही नाही येणार आहे का? मी नाही येणार मला तिकडे जायचं मीटिंग देतो ना ते पैसे त्या उद्या नेऊन टाक मग आलं परत. ठीक आहे चल मग शुभांगी येईन मी परत 10-15 दिवसांनी. सदस्य काय बोलतो मला दिवसेंदिवस अवघडच होत चाललंय. हा ना काय पाहिजे उत्तर सुद्धा विचारे ना आपल्याला म्हणलं काय रावा का नाही गावात असं झाले पाटील असून मला कोणीच विचारे ना म्हणलं. आपला अवघड होत चाललंय आपल्या डोक्यावर असं ना हो. असंच राहिलं तर नाही आपल्याला जोडी घेऊन फिरायची पाळी यावं. तसंच होईन बहुतेक. तोक ती तिथे ती चालल्यात तिकडे बाबा. ए संजू तिथे इकडे अरे काय तुम्ही काय काम करीत नाही ऐकत या काम करीत जायचं इथून पुढे ना फोनवर सांगत जायचं काम असं हाका मारून नाही सांगत जायची. का बरं आणि दुसरं सांगतो आम्हाला तालुक्याचे काम असतात आम्हाला तालुक्याला लागतो त्याच्यामुळे आम्हाला सांगायचं नाही आपण. तालुक्याचीच काम आम्हाला ओळखणार तर तुमच्या कसं काय पडायचं इकडे काय काय करीत जा शक्यतो फोन करीत जा. तहसीलदार मध्ये लागला एवढे मोठे झालात का तुम्ही? तहसीलदार मध्ये काय मग कुठे लागला कार्यकर्त्याचे काम तालुक्यालाच असतात. हो पाटील उद्याचा 22 सरपंच म्हणून आपल्याकडे बघायचं. हा शब्द बाबू शेठचा. अरे या बाब्याचा बाबू शेठ कवा झाला? बाबू शेठ लय मोठा शेठ झालाय बाबूचा बाबू. त्या बाब्याच्या जीवा उड्या हाणतो काय तू? लय मोठा समजतो काय स्वतःला सदस्य? तिथे पैशाला कमी नाही काहीच नाही शब्द येते तिथे. कोण बाबू? बाबू शेठ. कवा झाला शेठ तो? ते काय कमी शेठ आहे काय? माल लय माल. मग आता तू आमच्याकडे येणार नाही मला. नाही इथून पुढे आता शक्यतो तुम्ही ना टाळा. आपला अवघडच झालंय. अवघडच झालं आमच्या मागे लय काम आहे. आता 22 सरपंच होणार का? 22 सरपंच. इतके दिवस आमच्या जीवावर जागला तर आता लागला तू अरे रवी करायला. शेठचा शब्द आहे आम्हाला. काय शब्द आहे ना आम्ही इतक्या दिवस सांभाळलं ते आहे ना तुम्ही सांभाळलंय. आता इथं काय शेठचे शब्द आहेत. हो पाटील पुढचे 22 पाटील आहेत ना आपण असणार आहेत. तुम्ही पाटील का आता वय झाले आता शांत घ्यायचं काय. तू त्या बाब्याचं कुत्रा झाला आणि मला लागला काय अक्कल शिकवायला. वय झालं म्हणतो आम्ही घरी बसायचं. पाहिलं तर शिपुर्डे तू लागला वय शहाणपणा दाखवायला मला. कोण हा अरे पाटील मित्र राहणार जा तिकडे घरी लागला सांगायला मला. घरी बसा म्हणतोय. अहो पैसे पुढं भूतनाचा त्यात आम्ही माणसं आहेत राव. अरे पैसे काय करता काय आपल्याकडे काय कमी आहेत काय वेळ येऊन दाखवीन तुम्हाला बी. किती पाहिजेत पैसे? पैसा काय तिथं काय बंडलावर पैसा आहे तिथं काय असं मोजून देतो करीत असं चोऱ्या माऱ्या बाब्या कुठेतरी त्याच्यावर जीवावर लागले उड्या हाणायला. सांगायला पैसे आता वयाप्रमाणे वागा पाटील. अरे कशाचं वय झालंय अजून तर नाही मी कोण म्हणतो मला असा. काय करा म्हातारपण झालंय थोडं तब्येतीला सांभाळा जरा थोडीशी. मला काही नाही झालेलं मित्र राहणारे पाटील हे असले शिपुर्डी कुठं पाटील व्हायला निघाले खात्यावर गेलो आम्ही. तू लय जात शायनिंग करायला लागला तुम्हाला दाखवावं लागेल इंगा एकदा तुमच्याकडे. लढा तुम्ही निवडणूक येऊ द्या लढा आमच्या संग मग दाखवतो तुम्हाला. सोडून द्या पद माती सोडितोय मी वाट बघा. बर बघू हा चला काय गरज नाही तुमची आम्हाला. लागला सांगायला त्यांना वाटतं आम्हीच झालो मांजराचा कुठं वाघ झालेला बघितलं का कुठं. बाब्या जीवावर लागले सांगायला. चला आपलं आता कवर काय इथं काय मुक्काम ठोकायचा आहे का? बसले खुशाल आपले. मग काय चालू सुद्धा दूध लय कमी झालंय सध्या. आता दूध आता खायला नाही जनावरांना उन्हाळा आहे सध्या लईच वाईट परिस्थिती आहे. आता रुपये परत कमी झाला दुधाचा सगळं दूधच लय कमी झालं लोकांचे. काय विकायला लागले दूध परवडणार धंदाच परवडणार. आता काय रुपयाने कमी होत चालले. आमच्या मागे मोबाईल लोक पगार वाढवा ही रेट वाढवा. आता आम्ही काय पदरच देणार आहेत का? अहो सकाळी बोला 2,000 रुपये मागितले ना त्यांनी मला 5,000 रुपये दिले. सध्या एक बाबून एक लई मोठी डोकेदुखी झाली बा. लय भारी माणूस झाला राव. पण ते चेअरमन तेवढं पगाराचं पगार आपलं आईला आता आले हो याचा पगाराचं चालू. पहिलीच उचल पिटली नाही कुठून पगार द्यायचा बरं. दूध छटाक भर. आता उन्हाळा लागलाय जनावराला खायला काय घालायचं. काही बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता काय नेमकं देवाच कसं दूध एक तर कमी झालं दूध सगळे. 2 हप्ते झालं पगार नाही काय नाही. तुमचा खोराक सुद्धा निघत नाही आता सध्या आज झाले दुधात पगारातून खोराक निघा ना तुमचा एवढं दूध कमी आहे. करा कसं काय पदार्थ कुठून द्यायचे पदार्थ पण आता आम्ही ते दुसरे डेअरीवाले देतात आम्हाला उचल. आईला काय दुसऱ्या डेअरीवाले एक त्या बाबूनी एक डोक्याला खोराक करून ठेवलाय. काय सगळा हीच झालाय गोंधळच झालाय. बाबा माणूस लय मोठा झाला का काय आता त्यांनी काय आमच्या डोक्याला फरकले काही. अक्षय इकडे रे कुठं चाललाय?
हाय जरा तळ कुठे हिंडतो रे कोण चेअरमन नीट बोलायचं आता. काय ताईला रताळ म्हणजे लय आवाज वाढला हो. कुठं बोंबलं हिंडतो मग बोंबला धिंडाचं नाही, आमचं काम चाललंय तिकडे डेअरीचं. डिरीच काम चाललं डेअरी टाकतोय. अरे खायला मा गेला का तुम्ही डिरी टाका निघाला डिरी टाकायचा कोणाचं काम नाही त्याला दमच लागतो चेअरमन म्हणतात मला चेअरमन पहिले आता ना राहिले. काय? आता बाबू शेट्टीला कालच 10 लाख देऊन गेल्यात. लाख म्हणले. अवघड आहे राव. आणि सोसायटी बिसायटी आता इसरायच तुम्ही. मग तू चेअरमन होणार का तू मग बाबू शेट्टी कालच 10 लाख रुपये टाकतात गेले. व्हायला आता लई डोकी दुखीत झाली भाई हे काय करतात तुमचं काय? अहो आमचा चेअरमनने पगार नाही दिला 2 हप्ते झाले. उद्या आपली डेअरी चालू होती, दूध तिकडे टाका. ह्यांचं काय पगार देऊन काय उच्च घेऊन जा. याचं पुढं ऐकत राहावं. उद्या सकाळ गाडी घ्या डेअरी. आता भाऊला अवघड झालं. येतो आपलं- बाबू आज एवढं आमच्याकडे 2-3 गिराईक आहेत. यांचं ऐकून अरे नका, पुढे द्या. आपण असं सांगा आपल्याला. हा, अच्छा, तर त्या आमच्याकडे पुढच्या बाब- सगळे जोडा होतो तुमच्या डेअरी. त्या बाबूचं कुठं आधी लागतो बाबा याचं काय खरंय बाबू नाही बाबू शेठ. आता बाबू नाही म्हणायचं. आता बाबू नावच नाही घ्यायचं, नुसतं बाबू शेठ म्हणायचं. तरी मला मा दूध का कमी होत चाललंय नेमकं डेअरीवरलं चेअरमनने आमची 4 जणांचा पगार नाही केला अजून. नाही नाही सांगा त्यांना. नाही सांगतो मी त्यांना. चेअरमनचं आपलं जमणारच नाही. पाहिजे ती उचल देऊन टाकू त्यांना. नाही नाही आता जमणार नाही. मी तुमच्याकडे येतो उद्या ती माणसं आता डोक्यात गेला बाबा चालू निघून आता. आणि तुम्हाला एक सांगू का, लय आतारमुळे दिसताय तुम्ही आता. हा 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 तुम्हाला आहे ना आपल्याकडे काम लागत असलं ना तर डेअरी कामाला ठेव तुम्हाला. अक्षय अरे पुढारी आपल्याला लय पाण्यात बघायला लागलेत आता. लय जॅम केलं त्यांनी. अरे ते काय करावं लागेल आपल्याला बाबू शेठची गाठ घेऊन ये ना ही जरा पदबिद आपली जरा फिक्स करावं लागते काय रे अरे काय तुला माहित आहे का नाही काय कसली पद म्हणजे बरं टायमाला आला तू बरं झालं तू आला. परत म्हणला असता मला एखादं बदल नाही दिलं. आता मी काय करतो मी होतो सरपंच. बर अक्षय तू काय होतो मला बाबू शेट्टी सांगितलं ना तुला चेअरमन करून टाकतो. बर आणि तू काय कर पोलीस पाटीलच हो. बरं झालं आपलं आज चर्चा झाली. हा म्हणजे आपल्या चर्चा करायची बाबू शेठला गाठावं लागेल आपल्याला. सगळ्यात महत्वाचं ही तिथे जाऊन गोंधळ उडाय नको आपला. तिथं गोंधळ होऊन द्यायचं नाही बाबू शेठची गाडी घ्यायची आणि लगेच काय मला फास्ट मध्ये लागायचं. बाबू शेठच्या कानावर घालू ही हा. गोष्ट नाही आणि देणार ठेवायचं. पुढचा कोणताच पुढे आला ना तर तिघांनी मॅचाच नाही. अजिबात नाही बियायचं नाही पुढे त्यांची काम कोण ऐकत आता. हा. आपण बाबू शेठची माणसं इथे त्यांना नाही बाबू शेठ नाही जमत. सांगितलं ना त्यांनी किती बडबड केली हटायचं नाही. अरे बडबड करू दे म्हणायचं मोकार आम्हाला नको नको केलंय. तुमचं काय चाललंय कुणी सरपंच व्हायचं मध्ये कुणी पाटील होत आहे मला सांगा राव. तुझं काय म्हणणे हा? मला तरी काहीतरी पद द्या ना राव. आता पद दिल्यावर शेती कोणी करायची ते शेतीचं बघाय माणूस नको का. सगळ्यांनीच पद घेतली मला. आणि मग सगळ्यांना जर पद दिले तर हे शेती पडीत पडते सगळंच गाव घरचं बघा काहीतरी. आपली शेतीच परवडेल. बरं तुम्ही म्हणता. घरचं नियोजन शेतीत तुम्हाला काय पैसे बिसे लागले ते आम्ही सांगतो बाबू शेठला. मदत करा. हा, तुम्ही काय टेन्शन काय लागेल ती पुरवतोय बाबू शेठ. बाबू शेठची अडचण नाही. हे आपलं चला चला बाबू शेठची गाडी घ्यावं लागेल आपल्याला. आपल्या सेवा करायची. हा पाटील पाटील काय पुढे काय काय चाललंय? या बस 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 काय बस आता काय राहू माझ्या डोक्यावर चाललंय राव नको नको तीच झालंय तीच माझ्या डोक्याला बन 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 करते. खाली मला दुःख नाही अजिबात. काय उचलला नाही पाहिजे अजिबात. खाली खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. आता मात्र याची बद्दल कमाल मात्र झाली. काय कमाल आज डोक्यावर झाली गेली. सगळं गाव त्याच नाव ज्या घेतलं काय गेली तरी कमाल. चालेल, पण याची जिरवायचीच काही होत नाही. त्याच्याबद्दल आता आपली जिरली इकडे त्याची काय जिरवी नोटाच फेकितोय कुठून त्याला गाव सोडून रस्ताच निघून जावं लागणार आपल्याला. निघून नाही मला काय वाटतंय त्याच्या संग काहीतरी 60 लोट करावं ती सरळ बाबू शेठ संगच जाऊन आपण किंवा आपल्याला असं ढकलून देईन दुरासारखं कचरासाठी तर ढकलल्यासारखं एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे. जायचं म्हणता काय पर्यायच नाही आता नाही तर. अहो गलीत कुत्र सुद्धा असं जवळ येईना म्हण. अहो ते अक्षय एवढी जाळात नदी ती मला म्हणते चेअरमन होणार मी आता आपण गेली पाहिजे तर संजूने कुशल मला कॉलर टाईट करावं म्हणल्यावर काय कशी पुढं? हा व्हायला आता काही करणं नाही राहिला. अवघड आहे, अवघड एकटं आहे. गपचूप आणि ते चिट्याचं नुसतं असं ते सरडेवाने फुगलंय असं बेडूक कसं फुगतो खायला तुला आहे का तिथं ते गिरणी पिठा होतं लोकांच्या आपलं जीव जगणार हे आपल्याला लागले अक्कल शिकवायला. लयच अवघड. याच्यापेक्षा त्या बाबूचीच गाठ घेऊन जावं ना आपण सर. तो तरी नेमका करतोय तरी काय नेमकं काय चाललंय त्याचं काय करतोय? हा. काय करणार आता इलाज तर तेवढाच आहे नाही तर मग गावच सोडून जावं लागतं. आपलं गपचूप निघून जा. हा नाही तसलं नाही राहत त्याची गाठ घेऊन घेऊ आपण. बाबू शेठ नमस्कार बाबू शेठ. नमस्कार. काय म्हणता
अहो काय पोटाने लय नको नको केलंय ही करावं लागेल आपल्याला. नाही तोंड टाकते एका विचारावं मग नीट वागा करा. तिथं काय आम्हाला तर काय ते विषय नाही ते कचऱ्यात जमा केल्यावर करते. अरे येड्या माणसांनो, आता तुम्हाला गाव आखायचे, गावाचा कारभार करायचा, तुम्ही तर पुढे घेतात काय? याचं कारण नाही. पण ती इलेक्शन तर करावं लागेल ना. मग ही पदाचं काय? अरे इलेक्शन काय आपल्या हातात आहे का? इलेक्शन शासन इलेक्शन लावतो, मग ते मतदान मतमोजणी का मध्येच काढता येतो. किती दिवस राहिले त्याला आता? लागले आता, आले इलेक्शन पण जवळ आले. टेन्शन घेऊ नका, तुम्ही कामाला लागलं. कामाला लागलो तर भेटलं का सगळ्या लोकांना जाऊन? सगळ्यांना भेटलोय. सगळ्यांना खर्च करा, पैसे वाटा. कोणाला दारू लागली दारू, कोणाला मटण लागलं मटण, रोख किती पैसे. तुमचं नाव सांगितलं काहीच नको म्हणतात. लग्न अडचणीत असलं तर लग्न काढून द्यायचं आपण, पैशाला तर मला मागायचे पैसे. त्यांचे लग्न बी काढून द्यायचे. काय गरीबाचं लग्न असलं तुम्हाला पैसे नाही, तिथं लग्न काढून द्यायचं. मग तर मी सरपंच चालू म्हणायचं. तुला करतो ना. हो, पण अडचणच नाही. घरना घर दार माणूस ना माणूस घातलाय. हो, आणि व्यवस्थित गाववाडा चालवायचा. मागच्या कुठल्यासारखे असे कुठं नाही यायला पाहिजे. अहो जो बिडी मागेल ना त्याला मी सिगरेट देतोय. याला मारायचं कुठं आहे? मला तर तरुणांचा लय सपोर्ट आहे. फक्त लग्नासाठी पुरी बघा म्हणतात. पोरी बघतो मग अजून काय करतो? अरे जरा जरा हिशोबाने घ्या, जे ज्या देता येईल तेच द्या. त्याला सांगितलंय आम्हाला कमी नाही, आम्हाला बाबू शेट्टी. हा तर बाबू शेट टेन्शन अजिबात म्हणलं कमी येत नाही. नुसतं बाबू शेट म्हणलं की हा म्हणतात, नाहीच म्हणत आपल्याला. बाबू शेट तिथं तुम्ही बी टेन्शनच नाही. झालं तुमचं सगळ्यांचं नियोजन करू तुम्ही आता. फिक्स झाले सारखं म्हणायचं. काय झालंय सगळ्याचं नियोजन? काय सगळ्यांना पद दिली, मला काय आहे का नाही? आता तुला काय, तू काय होती का कारखान्यात चेअरमन? माझ्या कारखान्याचे मग कारखाना म्हणजे काय असतो? अरे ऊसाचा का तू चेअरमन करतो? तुला कधी गेलं सगळं समजेल. बरोबर चेअरमन व्हायचं. चेअरमन व्हायचंय. मग तुम्ही अरे आता घाट पडायचे ना. नाही काय नाही पडणार आम्ही. आम्ही आता लय जोरात कामाला लागलो. हो, जोरात कामाला लागायचं म्हणजे आता तुम्हाला सरपंच व्हायचं, पाटील व्हायचं. घाट पडून जाऊ का? मी येऊ का पोरांची जरा फोन येते. बघ पोरांच्या पार्ट्या फिरट्या लागल्या पाहिजेत. हॅलो, अरे तुमचं काय? बाबू शेठ काय आमच्यावर अन्याय केला राव. अरे तुमचं कुठला अन्याय? आता काय म्हातारा हो सर? आता ह्या बारीक सारीक खाली बसतो ना. आता म्हातारे झाले तुम्ही. स्वरांना तुम्ही राव पद द्यायला निघाले, आम्ही काय गाव सोडून अरे जाऊ? त्यांचं लोक पण आत मिटवायला मग आता. काय केलंय? होय, आम्ही काय केलंय बाबू शेट्टी? अरे तुमचं काय चेअरमन, तुम्हाला आमदार करतो मग काय? मग काय कर? अरे तो आमदार करतो ना, पण तुम्हाला खासदारकीचं तिकीट देऊन टाकतो. मग काय काय मग आता तुम्हाला विसरून कसं जमलं? यांना करा ना, कोण तुम्हाला सरपंच व्हायचे ना? सरपंच गाव माझ्याकडे. पाटील व्हायचे ना? पुढच्या पाटील. पाटील. आपण होय, आपण म्हणलं बाबूचं लक्षच ना, बाबू शेटचं आपल्याकडे. तुम्हाला विसरून ठेवतं काय? आमदारकीच्या कामाला लागायचं काय? वावर किती? तुम्ही राहायचं नाही, ती वावर करत राहायचं, त्याला हात घालायचा नाही. पाटील आपलं काय म्हशीचा गोटा इकायचं नाही, दूध घालायचं. कशी नाही इकायचं, वावर इकायचं. तुम्हाला खासदारकीचं तिकीट देऊन टाकतो. ओके, कामच झालं मला आपलं. चला लागा कामाला. म्हणलं काय आपल्याला काय गाव पातळीवर कोण बघत आहे किरकोळात? चला लागा कामाला. शेठ जिंदाबाद. अभिषेक जिंदाबाद. शेठ जिंदाबाद. अभिषेक जिंदाबाद. काय लागा झाला का जागा झाला? कसलं भारी स्वप्न पडलं होतं राव मला. आणि काय सपन म्हणजे आमचं तो इथं झोप उडवली, तू इथं पसरला होय. काय रे आमदार करणार होतो. बिनलाजा सकाळी 200 रुपये घेतले तो माझ्याकडून. म्हणला मी दार धरतो, उसाला पाणी देतो, की पाणी देतो इथं झोपा काढून. तू वहिनी इकडे या तुम्ही. माझ्याकडून 500 घेतले. मी दिवसभर झोपून इथं, तुम्ही त्याला उठवलं का नाही? मग अरे एकदाच पैसे दिले. आवाज आला, काय झालं म्हणून बाहेर आले बघायला. पैसे घेतले माझ्याकडून त्यांनी सकाळी. स्वप्नात परत काय सोनं कुठे घालायचं तू? काय काय सोनं तुझ्या पिवड्याकडे सोनं येईल का? अरे 5 किलो निघले तुझे. माझ्या वास लागला. आमदार केलं तर होतं ना. आमदार इथं डेअरी चालू तर नाके नाव आले. आमदार होईल का चेअरमन?
कसले सोन्याचा ती उठ पहिले दाऱ्यावर चल तू ते पैसे घेतले नाही पैसे दे इकडे चल कपडे बदलायला लागा तुम्ही लाड केलाय बरं का याचा मग उठून देत ना वैद्य. चल उठ लवकर बघायची अरे, लय मोठा शेड झालतो आपला. मोठा शेट जाते अरे ती स्वप्नातच बघ फक्त तू सेट व्हायचं हा यायचं चल. यायचं त्याच्याकडून कामाचे पैसे घेऊन यायचं आणि स्वप्न बघायची मी म्हणलं कसं आहे ना